हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण? मस्त आहात ना? तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आजच्या व्हिडिओमध्ये आज मी घेऊन आले तुमच्यासाठी चिकाच्या कुरडया. चिकाच्या कुरडया कशा बनवायच्या, ते योग्य प्रमाणात पाणी घेऊन योग्य कशा बनवायच्या ते नक्की पहा. आणि चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हे बघा, योग्य प्रमाणात जर आपण चिक काढताना पाणी टाकले ना तर कुरडे अजिबात फुटत नाही आणि लगेच चिक शिजतो. चिक गाळण्यापासून ते कुरडई करेपर्यंतचं पूर्ण प्रोसिजर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तर चिकाचे पाणी 2-3 वेळेस धुवून घ्यायचे आपल्याला. नंतर चाळणीने याने त्यांनी गाळून घ्यायचा. आणि 1-1.5 गंज चिक आहे, पांढरा शुभ्र चिक आहे बघा. 1.5 गंज पाणी ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ज्याच्यात मोजून मी 1.5 गंजच पाणी टाकलेलं आहे. पाणी अजून थोडंसं उकळी बाकी आहे. तर पाण्याला उकळी आलेली आहे छान. तर आता आपलं चिक आपण हटवून घेऊया. चिकाचं काही नाही, पाण्याचंच प्रमाण असतं बघा, तेच प्रमाण आपण लक्षात ठेवायचं असतं. चिक पहिले ना अगोदर थोडा म्हणजे घट्ट होईपर्यंत चमच्याने साठवून घ्यायचा, जेणेकरून त्याच्यात गाठ एकसारखा चमचा चालू ठेवायचा, किंवा चाटू असेल तर चाटूच चालू ठेवायचा एकसारखा. त्याने गाठ वगैरे होत नाही आणि कुरडयाही एकसारख्या बनतात. म्हणजे जर आपण एखाद्या वेळेस आपला हात थांबवला तर तिथे गाठी बनतात आणि त्या गाठी फोडायला खूप जड जाते बघा. जसं चिक घट्ट उराले तसा माझा चमचा मी जोरात फिरवून आले, कारण की गिठोळ्या झाल्या नाही पाहिजेत. आणि वर्षभरासाठी आपण कुरडई करतो, ती कुरडई छान एकसारखी आली पाहिजेत बघा. तर अजून तो पूर्ण टाकणं झाला की मी तो पूर्ण हे करणार आहे, गोठणार आहे, त्याच्यातल्या गाठी वगैरे मोडणार आहे. चिक शिजायचीच प्रोसिजर खूप चांगली म्हणजे झाली म्हणजे कुरडई छान येते, तुटणार नाही, फुटणार नाही, दुप्पट फुलणारी चिकाची कुरडई बनवून तयार होते. जसं आवळून आलं की तो चिक घट्ट झाला की मग घोटून घ्यायचं, गाठी वगैरे मोडून घ्यायच्या. हे बघा, आता एकदम हे झालेलं आहे, पक्का झालेला आहे आपला चिक. आता आपल्याला गिठोळ्या मोडून घ्यायच्या अशा प्रकारे. आणि एकदम लुसलुस झालेला आहे चिक, अजिबात म्हणजे कडक जात नाही आहे. कुरडई पण आपल्याला गाळणी करायला एकदम व्यवस्थित कुरडई येईल. अशा प्रकारे त्यातल्या गाठी मोडून घ्यायच्या सगळीकडून फिरून. हीच प्रोसिजर चांगली महत्त्वाची असते बघा. ही झाली की झालं, कुरडईच बनायला तयार, चिक होतो तयार. तर थोडा वेळ 5-10 मिनटं आपण चिक शिजू देऊया. चिक छान शिजला की आपण लगेच चिकाच्या कुरडया घालून घेऊया. आमचे यांना मी म्हटलं होतं मला चिक थोडासा हलवून द्या. मग मी पुन्हा थोडंसं मीठ कमी होतं, मीठ होतं, थोडंसं मीठ घालून घेतलं. कारण कुरडईला जर मीठ कमी झालं ना तर कुरडई तुटते बघा. ही महत्त्वाची टिप्स तुम्ही लक्षात ठेवा. कुरडईला जर मीठ कमी झालं तर कुरडई तुटते, म्हणून मीठ व्यवस्थित घालायचं. आणि यांच्या हाताने पुन्हा मी एकदा चिक घोटून घेते छानपैकी. म्हणजे माणसाच्या हातात ताकद असते, त्याच्यामुळे माणसाच्या हाताने जर घोटून घेतलं ना तर एकही गिठोळी वगैरे राहते. तसं तर मी आता चिक हटून झाला, त्याच्यामुळे गिठोळी वगैरे काहीच नाही आहे त्याच्यात. पण मग हात देऊन पाहिला की असली वगैरे तर फुटून जाईल. आता शेवटी बेलण्याच्या साह्याने पुन्हा घोटून घेते. बेलन घेतलं, बेलण्याच्या हातानं काठ्या गुठळ्या असतील तर त्या फोडून घ्यायच्या, म्हणजे चिक छान होतो. छान आपला चिक आता शिजत द्यायचा 5-10 मिनटं मंद आचेवर. सगळ्यात शेवटी मी आता हे केलेलं आहे, गिठोळ्या वगैरे असतात त्या फोडून घेतलेल्या आहे.
तुम्ही बघू शकता किती पूर्ण ताकद लावून आपल्याला ते फिरवायचं आहे. आणि आता आपला चिक झाला की नाही ते बघायचं आहे आपल्याला. तर पाण्याचा हात घेऊन असा लावून बघायचा. नाही चिपकला तर समजायचं आपला चिक झालेला आहे. चिपकून बघायचं पाण्याचा हात घेऊन, ओल्या पाण्याचा हात घेऊन चिपकून बघायचं. नाही चिपकला तर समजायचं चिक पूर्णपणे झालेला आहे. कुरडई बनवण्यासाठी तयार झालेला आहे आपला चिकच समजायचा आपण. चला तर मग आता आपला चिक झालेला आहे. मी आता गच्चीवरती कुरडयासाठी आपले गंज घेते आणि मेन कापड वगैरे आधीच म्हणजे टाकून आले ते मी गच्चीवरती. बघू शकता कुरडया आपण घालून चिक किती छान झाला आपला. कुरडई पण एकदम सवानी उराली, छान उराली. पितळच्या साच्याने केव्हाही ते चिकाची कुरडई घालायची बघा, कारण की तार येते. सगळ्या कुरडया आपण घालून घेऊ चिकाच्या. पटापट गरम असल्या तेव्हाच आपल्याला पटापट चिक भरून आपल्याला चिकाच्या कुरडई घालून घ्यायची आहे. ढिला झाला यावर्षी चिक. बघू शकता पांढरं शुभ्र आणि तकतक आपली कुरडई आलेली आहे. छान आल्या कुरडया की मनालाही चांगलं वाटतं. तर फक्त काय चिक छान शिजला बघा तर मग खूप छान कुरडई येते. आणि एकच शेड्याची जवळपास कुरडई घालायची, कारण की जाडी येत नाही मग कुरडई. छान कुरडया आल्या की मलाही चांगलं वाटतं. फक्त काय नाही पाण्याचं प्रमाण तुम्ही बाया म्हणतात की ती जेवढ्याला तेवढं नाही, अर्धा गंज पाणी थोडं शिल्लक घ्यायचं बघा, कारण की चिक शिजायला पाणी लागतं. 1.5 गंज चिक असला तर 2 गंज पाणी घ्यायचं. 1.5 गंजाला 2 गंज पाणी घ्यायचं. गंज म्हणजे आमच्या इकडं गंज म्हणतात पातेलं, छोटंसं पातेलं असतं आणि त्या पातेल्यानं 2 गंज, जर 1.5 गंज जर चिक असला तर 2 गंज पाणी घ्यायचं, म्हणजे अर्धा पातेलं पाणी शिल्लक घ्यायचं. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता कुरडया आपल्या छान बनवून तयार आहे. तर कशी वाटली रेसिपी? थोडीशी युजफुल वाटली तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.